स्मशानातून परतताना मागे वळून पाहू नये. स्मशानातून परतताना मागे वळून पाहू नये हे भारतीय संस्कृतीत रूढ आहे. यामागे अनेक धार्मिक व सामाजिक कारणे आहेत. गरुड पुराणात सांगितले आहे की अंत्यसंस्कारानंतर आत्मा त्याचे विधी पाहत असतो आणि जर तुम्ही मागे वळून पाहिले तर तो तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतो, ज्यामुळे त्याला परलोकात जाण्यास अडचण येऊ शकते. तसेच स्मशानभूमीत मृत व्यक्तींचे नातेवाईक उपस्थित असल्याने त्यांनाही त्याच्याविषयी ओढ असते. मागे वळून पाहिल्याने आत्म्याला त्यांच्याशी बांधले जाते, ज्यामुळे त्याला परलोकात जाण्यात अडथळा येतो. स्मशानभूमीत जाणे हा एक कठीण आणि दुःखद अनुभव असतो. अशा वेळी आत्म्याला मोकळे होण्यासाठी आणि परलोकात जाण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी त्याला जाण्यास मदत करावी लागते. मागे वळून पाहणे हे आत्म्याला परत येण्यासाठी आकर्षित करते, ज्यामुळे त्याचा प्रवास अधिक कठीण होऊ शकतो. त्यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहू नये असा नियम आहे. भारतीय संस्कृतीत यामागे काही मुख्य कारणे दिली जातात. आत्म्याला परलोकात जाण्यासाठी मदत. अंत्यसंस्कारानंतर आत्मा परलोकात जाण्याचा प्रवास सुरू करतो आणि या प्रवासात अडथळा येऊ नये म्हणून मागे वळून पाहत नाहीत. आत्म्याला मोकळीक. मागे वळून पाहिल्याने आत्मा पुन्हा पृथ्वीवर आकर्षित होऊ शकतो, ज्यामुळे त्याला मोकळीक मिळत नाही. भावनेवर नियंत्रण. स्मशानात दुःख आणि भावना असतात आणि मागे वळून पाहणे म्हणजे या भावनांवर नियंत्रण न ठेवणे. परंपरेचा आदर. भारतीय संस्कृतीत अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहू नये याला एक धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. आत्म्याला शांती. मागे वळून न पाहणे हे आत्म्याला शांती देण्यास मदत करते. निष्कर्ष. स्मशानातून परतताना मागे वळून पाहू नये हे धार्मिक आणि सामाजिक कारणामुळे आहे. हे आत्म्याला परलोकात जाण्यासाठी मदत करते, तसेच आत्म्याला शांती देण्यास मदत करते. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.